जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे भोजन आणि भजन. जसं आपल्या जीवनामध्ये जेवण आवश्यक आहे तसं आपल्या जीवनामध्ये भजन देखील आवश्यक आहे. नामचिंतन आवश्यक आहे. तसं नाम आपण कधी कुठे घेऊ शकतो, तसं भोजन कुठे कधी करू शकत नाही. त्याला एक नियम आहे. तुम्हाला माहिती आहे, जेवणात देखील आपल्याकडनं काही चुका होतात. शास्त्रज्ञ पद्धतीनं ताट वाढून घेतलं पाहिजे. मोठं ताट घ्या. मोठ्या ताटामध्ये मीठ ठेवायचं, भात ठेवायचा, वरण भात, भाजी पोळी असं व्यवस्थितशीर ताट वाढलं गेलं पाहिजे. जेवणाच्या ताटाला पाय लागू नये. पायाने ठोकर लागली त्या ताटात जेवायचं नाही. ओलांडलेलं जेवण म्हणजे जसं उडी मारली, तुम्ही पंक्तीमध्ये गेला, जागा राहत नाही, पत्राळी ओलांडून जाता. ओलांडणं समजते ना, माझी विदर्भ भाषा आहे. अशी पानावून पाय टाकून जाणे आणि ते करतात. मग त्याच्यात देखील तुमच्याकडून पाप झालं. जे असं म्हणतात की जेव्हा आपण ते अन्न म्हणून उडी मारून गेलो, पायाखालून गेलेलं तुडवलेलं अन्न होऊन जाते. ते जर खाल्लं तर नालीमधला किचड खाण्याचं पाप लागते मस्तकी आपल्या. जेवण करताना जर एखाद्या व्यक्ती जेवत आहे, तुम्ही मागून पंक्तीमध्ये बसायला पाय मारू त्याला उठवता चपलायचे, ते शास्त्र पद्धतीनं अयोग्य पद्धत आहे. तुम्ही त्याला त्या उपाशी उठवता, त्याच्या पापाचे भागीदारी बनता. त्यानंतर तुम्ही उष्ट्या पत्रेवर जाऊन बसता जागेसाठी, तेव्हा देखील तुम्हाला पाप लागते. ती जागा झाडू लावायचा. पूर्वी झाडू लावायचे ताटाखाली. आणि त्या भोजन करताना, जेवण करताना ताट नीट व्यवस्थितशीर वाढल्यानंतर जर तुमच्या पहिल्याच घासात केस आलं तर जेवणाचा त्याग करायचा. ते भोजन खाण्यायोग्य राहत नाही. जर तुम्ही ते जेवण केलं तर तुमच्या जीवनामध्ये काही दिवसानंतर, काही कालानंतर तुमची परिस्थिती डाऊन होते. म्हणजे तुमच्या ह्याच्यात दारिद्र्यता लिहिल्या जाते. ती दारिद्र्यता लिहिल्या जाते, गरिबी लिहिल्या येते. म्हणून केस निघाल्यावर ते अन्नाचा त्याग केला पाहिजे. उपास, आमचे गुरुदेव म्हणायचे उपास करा. आम्ही उपास करतो. त्या दिवशी भोजन घेत नाही आम्ही. आणि त्या टाईमला उपाशी. जर तुमच्याकडनं उपाशी राहणं होत नाही, मेडिसिन घेत असाल किंवा नाही राहणं होत, तर तुम्ही दुसरं ताट घेऊ शकता. पण तुम्ही विधियुक्त काही पूजा करत असाल तर ते भोजनाचाच त्याग करायचं आहे. दुसरं भोजन बनवायचं. दूध बिस्किट खाऊन घ्यायचे, दूध घेऊन टाकायचं, काही करा, पण ते जेवू शकत नाही. उष्ट, आपल्या ताटातलं उष्ट कधी कोणाला देऊ नये. 6 महिन्याचं पुण्य नाहीसं होते. आपलं 6 महिन्याचं पुण्य त्या व्यक्तीला देतो, त्याचं वर्षभराचं पाप आपल्या मस्तकी मारून घेतो. आपलं उष्ट देऊ नये. ताटामध्ये हात धुवू नये, कारण की आपल्याला पाप लागते. आपल्या जीवनातलं 6 महिन्याचं पुण्य ताटामध्ये हात धुतला नाहीसं होऊन जाते. ताटामध्ये हात धुवू नये. श्राद्धाचं खाऊ नये. म्हणजे श्राद्धाचं जे पानं जे वाढतात पितळाचे, त्याच्यावर जेवण करू नये. मागे व्हिडिओ बनवला आहे. परंतु लग्नामध्ये जाता किंवा घरी देखील उष्ट्या पानावर बसू नये. कोणाचं उष्ट खाऊ नये. कोणाच्या ताटामधलं खाऊ नये. कोणाला उष्ट देऊ नये. त्याने देखील आपले 6 महिन्याचे पुण्य नाहीसे होते. त्यामध्ये विषय परत आपल्याला म्हणजे असं म्हणतात की आपल्या हातून पाप जाते. समोरच्या व्यक्तीला माहीत नाही तुम्ही त्याला काय देता, परंतु तुम्ही त्याच्या हिश्श्यामध्ये तुमचं पुण्य पाठवता आणि त्याचं पाप तुमच्या नशिबामध्ये लिहून घेता. दारिद्र्यता येते. म्हणून जेवण कधी कुठे करू नये. जेवण करताना मांडी खाली म्हणजे आसन घ्यायचं. ताटाला पाट घ्यायचा, त्यावर ताट ठेवायचं. भोजन खाली बसून करायचं. डायनिंग जरी आहे तर शक्यतो जितकं खाली बसून भोजन करा. भरपूर धरती मातेवर तितकं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असते, तुमच्या चांगल्यासाठी आहे.
म्हणून भोजन खाली बसून झालंच पाहिजे. आणि भजनाचा जसा नियम आहे तसा भोजनाचाही नियम आहे. म्हणून गरीब मुलं जे येतात लग्नामध्ये वगैरे त्यांना तुम्ही उठवता, त्यावर तुम्ही बसता, दुसऱ्याचा हक मारून खाता, दुसऱ्याचा हिस्सा तो आहे तो तुम्ही खाता, तिथे देखील पाप होते. पंक्तीमध्ये प्रपंच करू नये, सारी नावाचा आजार होते. समुद्र मंथनात ती कथा येते की भगवंताने देखील राहूला प्रपंच केला नाही पंक्तीमध्ये, त्याला देखील अमृत दिलं होतं. आणि इथे भागवताच्या नियमानुसार कधीही आपलं उष्ट, कोणाचं उष्ट कधी खाऊ नये, पाप घडते. म्हणून कधी कुठे भोजन करताना कशी वापर आहे, काय आहे ते सगळं बघायचं, मगच जेवण करायचं. जितकी पवित्रता ठेवाल तितकं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल. म्हणून जेवणाची किचन देखील स्वच्छ असली पाहिजे. स्वयंपाक खोलीमध्ये कधी जेवण करू नये. तुम्ही जिथे स्वयंपाक बनवता तिथे जेवण करायचं नसते. जेवणाची रूम वेगळी करायची असते. जिथे झोपता त्या पलंगावर जेवायचं नसते, त्याने देखील आजार होते. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.